जाऊया आजच्या दिवसातली पहिली मॅच. गोलंदाज सज्ज झालाय कुणाल. यावेळेस पहिला चेंडू एक वेगवान चेंडू इथे टाकला जात होता. पहिला चेंडू इथे निर्धाव पडतोय कुणाल या गोलंदाजाचा. समीरला काय चेंडू समजला नाही. पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव पडतोय. एक चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. दाबोली बस संघाकडनं. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा काय लेग बाईकचा इशारा येतोय. इथे मात्र श्री गणेशा एक धावेने झालाय लेग बाईकच्या इशाऱ्याने. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत एक चांगली गोलंदाजी मात्र इथे कुणालची मात्र इथे पडते. इथे मात्र कुठे मोठे हल्ले करून देत नाहीये. यावेळेस आडव्या बॅटने खेचलेला फटका. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू तावणार नाही. वन टप्पी काऊन मात्र चेंडू जातोय. येतोय दर्जेदार वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषका मधला 2026 मधला 4-4-4-4-4-4-4 चौकार वाजवडी जय. हॅलो 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 चेंडू इथे टाकला जातोय. कमबॅक केला जातोय हॅलो. गोलंदाजाकडनं प्रमोद. बस धन्यवाद. पहिलं षटक टाकतोय गोलंदाज. कमबॅक देखील तेवढंच चांगला करतोय कुणाल. यावेळेस सरा बॅटने खेळायला फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त प्रेक्षक बनून राहील. येतोय दर्जेदार A1 क्वालिटीचा फलंदाजाच्या बॅटमॅनला. तसेच आत्ताच आपले पंच ऑफिशियल पंच अतुलजी सर इथे उपस्थित झालेत. अतुलजी सर आपलं देखील मनापासून सरचे स्वागत वेलकम असेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू मात्र इथे पडतोय. षटक घोषित झालंय. पहिलं षटक संपतंय. स्कोरबोर्ड मात्र इथे पोहोचला जातोय. 11 वरती संधी देवी अडीजे मास्तरांना अडीजे. वाढून आपल्याला बघायला भेटते. एक चौकार एक षटकार देखील आपण पाहिला. प्रमोद काहीसा फॉर्म मध्ये दिसतोय बळवत संघाचा, परंतु जांभोली संघाने देखील तेवढी चांगली गोलंदाजी करतोय. हॅलो हॅलो सेमच आहे. हॅलो आपले मंडप डेकोरेटर आहेत तर तो पट्टा थोडासा हलतोय.
तर प्लीज त्याला सारखा करायचा आहे. मंडप डेकोरेटर आयुष मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती आहे. तुम्ही पाहताय हॅलो, आपण पाहतोय आयुष मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती आहे. त्याच्या माध्यमातून देखील अनेक वेळा चांगला गोलंदाजी आयुषने केले आपल्या संघासाठी, जांभोली बस संघासाठी. परंतु भडवत संघाचे देखील आक्रमक फलंदाज तुम्ही मैदानामध्ये पाहताय. एक हाय व्होल्टेज मॅच तुम्ही पाहताय या मैदानामध्ये, वर्णे मैदानामध्ये रंगत असणारी ही सामना. यावेळेस काय चेंडू टाकला जातोय आयुष्या माध्यमातून, निर्धाव चेंडू. पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव पडतोय. पहिल्या षटकामधला देखील उदय सर पहिला चेंडू डॉट आला होता. त्याच्यानंतर मात्र 5 चेंडूमध्ये 11 धावा कुठल्या गेल्या होत्या. आतापर्यंत स्कोरबोर्डवरती धाव संख्या पोहोचल्या जाते ती 11 वरती. हॅलो चेक. यावेळेस आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. समीरला मात्र निर्धाव चेंडू टाकतोय. यावेळेस मात्र काय 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 गोलंदाजी फिरवला जातोय, नुसता टर्न केला जातोय, ज्याच्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. तशीच गोलंदाजी इथे मात्र आपल्याला बघायला भेटते. एक चांगला चेंडू मात्र इथे टाकला जातोय, सलग दुसरा चेंडू मात्र इथे निर्धाव पडतोय. चांगली गोलंदाजी, कमबॅक आपल्या संघासाठी. एक आक्रमक गोलंदाजी मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस एक पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे मात्र पडला गेला होता आयुषचा. थोडासा विकेट किपरकडे थोडीशी चुकी झाली. लगेचच इथे लेग बाईटची एक धाव येते. बॅट आहे सर. एक धावेने धावसंख्या स्कोरबोर्ड होती मात्र पोहोचल्या जाते 12 वरती. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि एक धाव मात्र इथे खर्च केले. 4 चेंडू. यावेळेस मात्र काय गोलंदाजी इथे मात्र फेकले जाते. बॅट्समॅन रिव्ह्यू आहे सर, पंचांचा आहे. येस सर. फेअर डिलिव्हरी. जर या गोलंदाजाची ऍक्शन पाहिली ना आपण उदय सर, तर नदीम गुल्ली या गोलंदाजाची आठवण करणारा हा गोलंदाज आहे. आउटस्पिन मात्र काय त्याच्या माध्यमातून टाकला जातोय. नाजिम गुल्ली या गोलंदाजाची मात्र इथे आठवण केली जाते. स्टाईल सेम आहे. यावेळेस मात्र काय टाकला जातोय, याच्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. खरोखर कौतुक करावं लागलं या गोलंदाजाचं. फलंदाजांना एका जागेवरती उभं करून ठेवलंय. आतापर्यंत एक धाव खर्च केली या षटकामध्ये. दुसरं षटक संपले, स्कोरबोर्ड लागला जातोय 12 वरती. संधी देऊया डीजे मास्तरांना.
चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या स्कोरबोर्ड होती लागल्या जाते 12. पहिली मॅच एक रंगतदार मॅच मात्र इथे बघायला भेटते. आतापर्यंत दुसरं षटक मात्र अप्रतिम पडलं आयुष्य गोलंदाजाचं. पुरेपूर दोन्ही फलंदाजांना थांबून ठेवलाय. 12 चेंडूचा खेळ झाला. स्कोरबोर्ड मात्र लागला जातोय 12. पहिल्या षटकामध्ये उदय सर 11 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये जादूभरी गोलंदाजी इथे मात्र बघायला भेटली. गोलंदाज तिसरा गोलंदाज येतोय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी अनिकेत उर्फ बाबू या नावाने प्रसिद्ध असणारा जांभोली गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आज आपल्या बस संघासाठी इथे खेळतोय या मैदानामध्ये. यावेळेस मात्र पंच तनय शेलारजी आमच्याकडे फिरतायत. तनय शेलार सर मात्र इथे वाईट घोषित करतायत. गोलंदाजाला दंडित करतायत. इथे एक धाव मात्र इथे भेटले जाते. एक धावेने धावसंख्या मात्र स्कोरबोर्डवरती वाढल्या जाते 13 या आकड्यापर्यंत. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू मात्र इथे बघायला भेटतोय. अनिकेतच्या माध्यमातून पहिला चेंडू थोडासा खराब पडला होता उदय सर. त्याच्यानंतर डॉट चेंडू मात्र इथे बघायला भेटला आपल्याला. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातोय. येतोय A1 क्वालिटीचा 6 डीजी. पुल नाही तर R1 विरुद्ध वेनगाव. इनगाव R1 विरुद्ध इनगाव. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु इथे काय घडतंय. चुकी येतोय A1 क्वालिटीचा 4 धावेचा फटका. या 4 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकले जाते 23 वरती. नशिबाचा चौकार उदय सर इथे मात्र धाव घेतले जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. इथे काय घडतंय मैदानामध्ये परंतु इथे रनआउटची विकेट आपल्याला इथे मात्र बघायला भेटली असती परंतु एक जीवदान मात्र या फलंदाजाला दिलं गेलंय. इथे मात्र उदय सर जर हा थ्रो व्यवस्थित कलेक्ट केला असता तर मात्र इथे विकेट गेली असती परंतु इथे 2 धावा जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या पोहोचते ती 25 वरती. तिसरं षटक चालू असताना काहीशे गोलंदाज मात्र काहीशे महागडे पडतायत. दुसरं षटक मात्र अप्रतिम पडलं परंतु तिसऱ्या षटकामध्ये मात्र सुंदर समाचार घेतला जातोय. यावेळेस एक चांगला चेंडू मात्र इथे पडतोय. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होते. गोलंदाजीचं काम करतोय परंतु क्षेत्ररक्षकाची नसेल साथ तर मात्र फलंदाजावरती कसा करणार गोलंदाज मार. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. तनय शेलारजी पंच आमच्याकडे फिरतायत. गोलंदाजाला दंडित करतायत.
वाईटच्या रूपाने मात्र इथे एक धाव भेटली जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. उदय सर सांगतायत 26 या आकड्यापर्यंत. यावेळेस पंचांनी इथे नो घोषित केलाय. पंच ऑफिशियल पंच आपले तनयजी शेलार सर मात्र इथे नो घोषित केलाय. म्हणजे नो घोषित केल्यानंतर मी एकच वाक्य म्हणतो, उघडा डोळे बघा नेट. उघडा डोळे बघा नेट. पुढचा चेंडू असेल फलंदाजासाठी फ्री हिट आणि एक धाव देखील इथे भेटते नोची. धावसंख्या पोहोचते. तिसरं षटक चालू असताना उदय सर 27 वरती. यष्टीरक्षक काहीतरी गोलंदाजाला कान मंत्र देताना. यावेळेस मात्र इथे मिसटायमिंग फटका आहे. परंतु इथे काय घडते मैदानामध्ये. स्वतःहून आत्महत्या केली आहे रनआउटची. इथे मात्र विकेट दिले जाते. एक धाव भेटते आणि ते षटक घोषित करतायत पंच आमचे. संधी देऊया डीजे मास्तरांना. 28 स्कोरबोर्ड मात्र लागला जातोय 3 षटकानंतर. डीजे टॉस बॉक्समध्ये इनगाव संघनायक आणि अरवन संघनायक दोन्ही संघनायकांना सूचना असतील की आपण लगेच टॉससाठी यायचं. चला लगेचच जास्तीचा वेळ घेऊन चालणार नाही, कारण स्पर्धा अगोदरच या ठिकाणी 1 तासाने या ठिकाणी उशिराने चालू झाले. दोन्ही संघाला सूचना असतील की लगेच आपण टॉससाठी या. अगदीच पावसाचं वातावरण या ठिकाणी क्लायमेट खूपच खराब आहे, त्याच्यामुळे थोडासा या ठिकाणी उशीर जरूर या ठिकाणी झाला. परंतु दोन्ही संघनायकांना सूचना असतील की आपण एक ठिकाणी टॉससाठी या. इनगाव संघनायक आणि अरवन संघनायक. अगदीच अरवन संघाचे देखील आपण या ठिकाणी कौतुक करूया, कारण वेळेवरती ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील करूया. वर्णे क्रिकेट संघ वर्णे या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. अतिशय चांगले क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं 86 फूट क्रिकेट मैदानच्या आतमध्ये चालू आहे. एकीकडे टीम आपण पाहू शकाल सर. विचार केला तर मर्याई जांभिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय कर्जत तालुक्यामधील एक नाव दिलं संघ. अर्थात जर आपण विचार केला ना तर संघ आहे तो मात्र बडबल. त्या दोन संघादरम्यान आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या 29 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. शेवटचं षटक अगदीच्या ठिकाणी प्रगती पथावरती. क्षमा असावी 28 धावा. शेवटचं षटक मात्र या ठिकाणी प्रगती पथावरती या आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय हर्षल कोंडिलकर. बॉलिंग मार्क वरती अगदीच आपण पाहतोय अगदी तनय शेलारच्या अगदीच सरांच्या बाजूने या ठिकाणी गोलंदाजी करत असताना अगदीच कमी गतीने चेंडूला फेस केलं होतं. अगदी चेंडूचा पंचाचा या ठिकाणी इशारा येत असताना आपण पाहतोय वाईट बॉलचा इशारा. अवंत धावसंख्येने भर पडेल. अवंत धावसंख्येने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 29 अंकावरती. शेवटचं षटक प्रगती पथावरती या. अगदीच अरवन संघनायक मात्र या ठिकाणी उपस्थित झालेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा पंच आमच्याकडे फिरतायत. वाईट घोषित करतायत. गोलंदाजाला दंडित करतायत. दुसरा वाईट इथे मात्र इथे पडला जातोय. अरवन संघाचा इथे कर्णधार मात्र इथे उपस्थित झालाय. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत. वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषक यांच्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या वर्षीचा सर्वात भन्नाट फॉर्म मध्ये असणारा हा संघ आहे. एक मोठा संघ म्हणून दादा संघ म्हणून ओळखला जाणारा अरवन संघ मात्र मैदानामध्ये उपस्थित झालाय. परंतु इथे मात्र पंचांनी सांगितले OUT आउट. सर दुसऱ्या रनासाठी ना रनआउट आहे. यस
फिल्डिंग इथे मात्र थोडीशी बघायला भेटते. इथे लगेच 2 धावा मात्र इथे 2 फलंदाजांमध्ये घेतल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या मात्र स्कोरबोर्डवरती पुढे जाते. उदय सर सांगतील आपल्याला 33 या आकड्यापर्यंत. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातले 4 चेंडू बाकी आहेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि या षटकामध्ये 2 वाईट देखील आपल्याला उदय सर बघायला भेटलेत. जिथे धावा कमी होत्या तिथे मात्र वाईटने धावा पुढे गेल्या जात आहेत. यावेळेस सरा बॅटने घेतला फटका. क्षेत्ररक्षक आहे, बॉलपर्यंत जाणार, उचलणार, फेकणार. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता बघता 2 धावा घेऊन 2 फलंदाज आपल्या माहेरी घरी मात्र सुखरूप पोहोचल्या जात आहेत. या 2 धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवरती मात्र जाते ती 35 वरती. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकातले काही चेंडू अजून उर्वरित बाकी आहेत आणि 3 चेंडूमध्ये मला असं वाटतं 3 चेंडू उरले असतील शेवटच्या षटकामधले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हर्षल यावेळेस एक वेगवान चेंडू हर्षलच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतोय. पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये निर्धाव चेंडू. 2 चेंडू या षटकातल्या शेवटच्या षटकामधले बाकी आहेत. कारण शेवटचं षटक म्हणलं पुष्कर तर मात्र हाणामारीचं षटक असतं आणि या षटकामध्ये कमबॅक करतो हा गोलंदाज हर्षल. यावेळेस सलग मला वाटतं दुसरा चेंडू डॉट होतो की काय, परंतु पंच आमच्याकडे फिरतायत. वाईट घोषित केला. गोलंदाज हर्षलला इथे दंडित केला जातोय पंचांकडनं. वाईटच्या रूपेने एक धाव मात्र पुढे जाते. धावसंख्या पोहोचते ती 36 वरती. आतापर्यंत या षटकामध्ये 3 वाईट आपण पाहिलेत. या 3 धावा एक्स्ट्रा दिल्या गेल्या जात आहेत उदय सर, जर पाहिलं असेल आपण तर या षटकामध्ये. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. एक धाव मात्र इथे घेतले जाते. सिंगलने देखील एक धाव मात्र पुढे जाते. एक धावीने मात्र पुढे धावसंख्या पोहोचते ती 37 वरती. शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राईकला असेल फलंदाज राकेश. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. कार्पेट लेवलचा फटका. बॉल उचलणार, फेकणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. ऑफिशियल पंच आपले प्रभाकर देशमुख सर मात्र इथे जॉईंट होत आहेत. तसे अतुलजी सर मात्र इथे जॉईंट होत आहेत. नॉट आउट आहे. इथे 2 धाव मात्र पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या स्कोरबोर्डवरती जाते 39 आणि धावा करायच्या आहेत त्या 40 आणि 40 धावा. एक मिस फिल्डिंग देखील आपल्याला बघायला भेटली आणि वाईट देखील आपल्याला बघायला भेटले. 5 वाईट आपल्याला बघायला भेटले. एक नो बॉल म्हणजे अशा 10 धावा एक्स्ट्रा दिल्या गेल्यात. या 10 धावा पुष्कर सर पुढे जाऊन कुठेतरी मागात पडतील, तुम्हाला जोडल्या जातील. एक बुलंद आवाज चला इनगाव पुष्कर आणि अर्वन कर्णधार आपण टॉस साठी या. अगदीच अर्वन कर्णधार या ठिकाणी मात्र उपस्थित झालेत. इनगाव दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विनंती करेन प्रभाकर देशमुख यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकचा कॉल करायचा. भरत भाऊ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकचा कॉल केला जाईल. चला दोन्ही कर्णधार आपण जॉईन व्हायचा. टॉक्स बॉक्स या ठिकाणी अगदीच दोन्ही कर्णधार या ठिकाणी जॉईन होत असताना आपण पाहतोय.
आणि चला दोन्ही कर्णधार जॉईन व्हा टॉससाठी. आपण पाहतोय वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित वर्णाई चषक 2026. ऑफिशियल बॉल आहे का तुमच्याकडे? बॉलची व्यवस्था करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. टॉस केला जाईल. टॉस केला तर टॉस जिंकलाय अर्बन टीम. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः निर्णय काय असणार आहे अर्बन टीमचा? फिल्डिंग करण्याचा निर्णय. हॅलो 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 नक्कीच जर का पाहायला गेलं तर 40 धावांची गरज आहे 24 मध्ये. आणि ज्या एक्स्ट्राच्या 10 धावा दिल्यात ना, ज्या एक्स्ट्राच्या 10 धावा दिल्यात ना त्या कुठेतरी महागात पडतील की काय. आणि नक्कीच 24 मध्ये 40चं समीकरण आहे. आपण पाहतोय सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. हर्षल आणि कुणाल आणि तसेच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनुराग आलेत. अनुरागला म्हणजेच जर का बघायला गेलं ना उदय सर तर 40 धावा खूप कमी आहेत. कारण कालच्या दिवसामध्ये आपण पाहिल्या गेल्या तर बऱ्याचशा धावा होत होत्या या मैदानावरती. अर्थातच ही विकेट फलंदाजांना साजेशी अशी आहे, परंतु गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. नक्कीच अनुरागला त्या धावा वाचवाव्या लागतील. कारण अनुरागचा विचार केला तर बऱ्याचशा मैदानावरती आपण त्याला पाहतो आणि तशीच कामगिरी त्याला या मैदानावर सुद्धा अर्थातच वर्णे या मैदानावर सुद्धा त्याला करावी लागेल. नक्कीच आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर फलंदाज हर्षल आहेत आणि त्यांच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडला कुणाल. हर्षल आणि कुणाल ही जोड साखळी म्हणजेच जांभिवली संघाकडून आपण पाहतोय सलामीसाठी आले. नक्कीच अनुराग आहेत. P1च्या षटकामध्ये अनुरागवर विश्वास दाखवलाय. अनुरागवरती इथे विश्वास दाखवला, त्याला खरं उतरावं लागेल. पहिला फटका पॅडल चिपचा फटका फसलाय, परंतु आमचा इथे पंचांचा बोट आकाशावरती गेलाय. परंतु इथे मिळाली एक मोठा हादरा, एक मोठा मासा गळा लागलाय. नक्कीच एक ही विकेट किती महत्वाची आहे ना ती आमच्या 12th मॅनला माहिती आहे. इथे निराश आणि हताशेने मात्र आपण पाहतोय हर्षलला इथे मात्र पुनश्च एकदा दगाऊच्या आसऱ्याला माघारी येताना. नक्कीच हर्षलची विकेट खूप मोठी होती. जर का हर्षल टिकला असताना मैदानाच्या आतमध्ये तर सहजरित्या या 40 धावा त्यानं कुठल्या असत्या. कारण हर्षल एक असा फलंदाज आहे ना, त्यांनी बरीचशी मैदानं गाजवली आहेत. परंतु इथे गोलंदाजाला इथे कमी समजून चालणार नाही आहे. कारण अनुराग गोलंदाजी मार्कवर आहे. तुमच्याकडे फक्त आणि फक्त 40 धावा रोखायच्या आहेत 4 षटकांमध्ये. आणि काय गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र हर्षलला तंबूच्या आसऱ्याचा रस्ता दाखवण्यात यशस्वी ठरलाय. आणि नक्कीच अशीच गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघाला जर का विजयी मिळवून द्यायचं असेल ना तर. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या दाखल झालाय. इनॅट वन डाऊनच्या स्वरूपात आपण पाहतोय प्रणित आलेत. प्रणितला मैदानाच्या आतमध्ये टिकावं लागेल. कुणालची साथ त्याला द्यावी लागेल. आणि नक्कीच वन डाऊनची जी भूमिका असते ना ती खूप महत्वाची असते आणि त्या भूमिकेत आपण प्रणितला पाहतोय. नक्कीच अजूनही गोलंदाज जर का बघायला गेलं तर अनुराग आहेत. आणि अनुरागनी पहिल्या चेंडूवरती सिद्ध केलंय की मला P1च्या षटकामध्ये माझा संघ का बोलवतो, म्हणजे त्याला विश्वास का दाखवतो त्याच्यावरती. पहिल्या चेंडूपासून सिद्ध करत असताना अनुराग आपण पाहतोय. अनुरागच्या P1च्या षटकामधले अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. आणि P1चे षटक म्हणलं ना उदय सर तर या षटकामध्ये 38 सर्कलचं रेस्ट्रिक्शन असतं. फक्त आणि फक्त 2च खेळाडू बाहेर असतात. अशा सिच्युएशनमध्ये गोलंदाजी करणं आहे ना कुठेतरी प्रेशरचं काम असतं. परंतु इथे चांगली गोलंदाजी आहे. दुसरा चेंडू वेगवान चेंडू होता, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्रात हा फटका टोलवला होता. प्लेयर आहे तिथे उचलणार फेकणार. एक धाव इथे कंप्लीट झाली आणि एका धावाने इथे धाव पुस्तकाचा होतोय श्री गणेश. धाव पुस्तक जाऊन पोचतंय 1 या अंकावरती. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 1 गटाच्या मोबदल्यात 1 या धाव संख्येवर पोचलाय.
जांभिवली संघ. इथे मात्र वेगवान चेंडू, चेंडूला दिशा देण्याचं काम, दोन क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतायत, परंतु इथे शर्यत जिंकली आहे चेंडूने. आलाय तो दर्जेदार चौकार, आपण तोपर्यंत देऊया डीजे मास्तरांना संधी. संघाला आणि तो आलाय. नक्कीच या चौकारानं धाव पुस्तक जाऊन पोहोचलाय 5 या अंकावरती. वेगवान चेंडू, चेंडूला फक्त दिशा दिली होती, इथे काय घडतंय, डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये. इथे पंचांचा रिव्ह्यू आलाय, रनआउट साठी रिव्ह्यू आलाय, म्हणजेच बॅटिंग एंड मध्ये. मी थर्ड पंचांना विनंती करतो, अतुल सरांना विनंती करतो की आपण रनआउट चेक करायचं. इथे मात्र स्पोर्ट्समॅन स्पिरिट सुद्धा पाहायला मिळते आपल्याला या फलंदाजाची. स्वतःहून त्यानं क्रीज सोडली आहे, म्हणजेच त्याला माहिती आहे माझं विकेट आहे, त्याने कोणत्याही प्रकारचा वेळ वाया घालू नाहीये आणि स्वतःहून तंबूच्या आसराला आलाय. नक्कीच कुणालचं कौतुक करावं लागेल. फलंदाज बाद आहे. वैभव कोंडिलकर आला मैदानाच्या आतमध्ये. इनॅट जर का बघायला गेलं तर चौथ्या पोझिशनवर खेळतोय, 25 नंबरची जर्सी त्यानं प्रदान केली आहे. परंतु उदय सर पाहायला गेलं ना तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 मध्ये फक्त आणि फक्त तुमच्या धावपुस्तकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात ना, त्या 5 धावा. नक्कीच कुठेतरी जांभिवली संघ अडचणीत सापडलाय की काय, परंतु तुमच्याकडे P1च्या षटकामधले, म्हणजेच त्या षटकामध्ये जर का तुम्हाला धावा बनवायच्या असतील ना आणि तुमच्याकडे तो चान्स आहे, तो चान्स तुम्हाला ग्रॅब करावा लागेल. नक्कीच फलंदाज वैभवला तो चान्स ग्रॅब करावा लागेल, कारण तुमच्याकडे P1चं षटक आहे आणि P1च्या षटकात फक्त आणि फक्त 2 खेळाडू बाहेर असतात, म्हणजे 30 यार्ड सर्कलमध्ये. फक्त आणि फक्त तुम्हाला चेंडूला दिशा द्यायची असते आणि दिशा देण्याचं काम जर का तुम्ही केलं ना तर सहजरित्या तुम्ही 4 धावा 6 धावा एकवटू शकता. नक्कीच तसंच कामगिरी P1च्या षटकामध्ये करावी लागेल, कारण फक्त आणि फक्त 5 धावा धावपुस्तकावरती इथे लगावल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच जर का बघायला गेलं ना तर कुठेतरी अडचणीत सापडलाय जांभिवली संघ, कारण सलामीची जोड साखळी होती ना ती तंबूच्या आसराला म्हणजेच डगआउटमध्ये इन रिटर्न आली आहे. पण पाहतोय 5वा चेंडू प्रगती पथावर आहे. अनुराग आहेत चौकारानंतर कुठेतरी कमबॅक केलंय. वेगवान चेंडू होता, चेंडूला दिशा दिली आहे फक्त, म्हणजेच प्लेयर आहे तिथे उचलणार फेकणार. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली, परंतु 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहायला गेली. नक्कीच या 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या अंकावरती. 5 चेंडूचा वाजवी केस झालेला आहे. तुमच्याकडे पहिल्या षटकामधला, अर्थातच पॉवर प्लेच्या षटकामधला 1 चेंडू बाकी आहे. या 1 चेंडूवरती किती धावा येतील हा 1 चेंडू निर्णायक असेल. शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. लॉंगच्या क्षेत्रात हा फटका टोलवला होता, परंतु तिथे प्लेयर होते तैनात आणि पंचांचा इथे आम्हाला डिसिजन आलाय. अर्थातच षटक आलंय संपुष्टात, म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावरती धावा आपल्याला एकवटलेल्या दिसत आहेत त्या 8 धावा. 8 धावा धाव फलकावरती लागवल्या गेल्या. तुम्हाला 40 धावांचा पाठलाग करायचा. तुम्ही ज्या एक्स्ट्राच्या 10 धावा दिल्या होत्या ना तर तुम्हाला कुठेतरी महागात पडणार आहेत. हिंदगाव कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. 18 बॉल 32 समीकरण आहे पुष्कर. पुष्कर 18 समीकरण 18 बॉल 32 आहे.
नक्कीच आपण बघतोय इथे लॉस मध्ये 18 मध्ये जर का बघायला गेलं ना तर 32चं समीकरण आहे. या धावा सहजरित्या कुटू शकता, कारण तुम्हाला 1 ते 2 मोठे फटके म्हणजे एका षटकांती मारावेच लागते आणि नक्कीच त्या फटक्यांची नितांत गरज आहे. जर का तुम्हाला विचार केला सरासरीचा तर तुम्हाला 11च्या सरासरीने या धावा कुटायच्या आहेत. नक्कीच एक धाव कमी आहे, परंतु 11 धावांच्या सरासरीने तुम्हाला या सामन्यामध्ये धावा बनवाव्या लागतील तरच तुम्ही मॅचमध्ये पकड बनवू शकता. परंतु जर का गोलंदाजीचा विचार केला ना तर ताकदीची गोलंदाजी आहे आणि नक्कीच तुम्हाला त्या तुम्ही 11 धावा एक्स्ट्रा दिल्यात त्या आता आठवत असतील. नक्कीच इथे एकच धाव आली आहे. प्रणितनी खेळा ना. आत्ता कोण आहे? अच्छा, वैभवने एक केला. हा एका धावाच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अर्थातच ओपनिंग पेअर इथे आपण पाहतो डगआउटला बसली आहे, म्हणजेच 9 धावा धावफलकावरती इथे लगवल्या गेल्यात. दुसऱ्या षटकामधले आपण पाहतोय एक चेंडू झालेला आहे. पहिला चेंडू चांगला हाताळला होता, अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. जर का या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले ना तर कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजेच 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, भडवल या संघाचे गोलंदाज कुठेतरी हवी ठरतायत का, म्हणजे जांभिवली या संघावरती. आणि होय, नक्कीच निर्धाव चेंडू आला. जेव्हा जेव्हा या मॅचमध्ये प्रकाश सर निर्धाव चेंडूची सांगता होईल ना तेव्हा कुठेतरी जांभिवली संघ बॅकफुटला येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच आता समीकरण असेल इथे. आम्हाला पंच आमच्याकडे वळतायत आणि गोलंदाजाला दंडित केलं एक अवांतर धाव्यानं, म्हणजेच एक एक्स्ट्राची धाव पुस्तकामध्ये ऍड केली जाईल. वाईट चेंडू आहे. या आधीचा चेंडू जर का बघायला गेलं तर निर्धाव होता, परंतु कुठेतरी लाईन आणि लेंथ इथे खराब आहे आणि नक्कीच गोलंदाजांनी दंडित केलंय. धाव फलक जाऊन पोचले 10 या अंकावरती. इथे मात्र फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क तसा व्हायला हवा होता ना तसा झाला नाहीये. आणि नक्कीच या चेंडूवरती सुद्धा एक धाव आली आहे. नक्कीच एक धावेने पुढे सरसावते, म्हणजेच अगदीच जर का बघायला गेलं तर कासवाच्या गतीनं धाव फलक पुढे सरसावते 11 या अंकावरती. रिक्वायर रन रेटचा जर का बघायला गेलं विचार केला ना तर 11चा हा रिक्वायर रन रेट आहे तुमच्यासाठी. तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके मारावेच लागतील. फटक्यांची तुम्हाला नितांत गरज आहे. इथे मात्र मोठा फटका ॲक्वर्ट करायचा होता, परंतु पुनश्च एकदा तेच घडलंय. पुनश्च एकदा आलाय तो निर्धाव चेंडू. जेव्हा जेव्हा निर्धाव चेंडू येतील ना तेव्हा कुठेतरी या दोन्ही बॅटर्सवर प्रेशर आणण्याचं काम होईल आणि नक्कीच ते होतंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विकी यांच्याकडून इथे मात्र फटक्या चांगला आहे, परंतु प्लेयर आहे तिथे तैनात, उचलणार फेकणार, परंतु एकच धाव. एका धावेने धावफलक जाऊन पोचतंय 12 या अंकावरती. नक्कीच 12 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. तुम्हाला जर का आता बघायला गेलं ना तर धावा हव्या असतील त्या 13 चेंडू आणि 28 धावा. 13 चेंडू मध्ये तुम्हाला 28 बनवायचे आहेत. हा चेंडू उदय सर निर्णायक असेल. नक्कीच या चेंडूवरती जर का एक मोठा फटका आला ना तर समीकरण थोडंसं सोपं होईल का. नक्कीच इथे चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू होता, परंतु चेंडूला खणून काढण्याचं काम बॅटरने केलंय आणि नक्कीच इथे रिस्की धाव सुद्धा घेतली आहे आणि इथे पुनश्च एकदा तंबूच्या आसराला परत लायतो बॅट्समन वैभव. या धावेची गरज नव्हती, परंतु इथे एक रिस्की धाव तुम्ही घेतली, परंतु विकेट सुद्धा गमवावा लागला वैभवला. आणि नक्कीच धाव पुस्तकाचा विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय 3 गड्यांच्या मोबदल्यानं 13 या अंकावरती. 12 मध्ये 27 ची गरज आहे. कुणाला आहे ना? आपण पाहतोय कुणाल आलेत. कुणालला चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण कुणालचा विचार केला तर
त्याला बॅटिंगसाठी का पाठवलं ना त्याला सिद्ध करावं लागेल. कारण आता तुमचा संघ म्हणजे जांभिवली संघ हा अडचणीत सापडलाय. आणि नक्कीच अशा वेळेत जर का तुम्ही चांगली बॅटिंग केली ना तर कुठेतरी तुमच्या संघाला तुमचा हातभार लागेल. आणि नक्कीच तो लागायला सुद्धा पाहिजे कारण तुमच्यावरती त्यांना विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासावरती तुम्हाला खरं उतरावं लागेल कुणाल. नक्कीच तिसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय राकेश आलत. राकेशचा जर का विचार केला तर राकेशने बॅटिंग सुद्धा चांगली केली होती. चला ऑफिशियल सामन्याला स्पीडअप घ्यायचंय. पहिला चेंडू राकेश याचा. ते आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर फलंदाज कुणाल. कुणालला मोठे मोठे फटके मारावे लागतील कारण आता समीकरण असेल 12 मध्ये 27चं. राकेश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. इथे मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट दुधारी तलवार फटका मात्र इथे सक्सेसफुल ठरलाय. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतोय पण तो एक नाही दोन नाही तर तब्बल धावा मिळतील त्या 4. आलाय तो दर्जेदार चौकार आपण पाहतोय. नक्कीच या चौकाराची नितांत गरज होती. उदय सर या चौकारानं कुठेतरी जांभिवली संघाच्या प्लेयर्सला दिलासा देण्याचं काम बॅट्समन कुणालने केलंय. म्हणजेच कुणालच्या बॅटमधून धावा येतील की काय. आता 11 मध्ये जर का विचार केला तर 11 मध्ये तुम्हाला बनवायच्या असतील तर 23 धावा. 11 मध्ये 23 धावा बनवायच्या आहेत म्हणजेच मोठे मोठे फटके अजूनही मारावे लागतील. आता जर का एक षटकार नाही तर चौकार आला ना तर कुठेतरी समीकरण अजून सोपं होईल की काय. राहू दे काय त्याला काय होत नाही काय होत नाही चालू राहू दे नाही. आईला बघा बाबा आता कुठलं बघायचं. इथे मात्र चांगला चेंडू होता परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू आला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे म्हणजे चौकारानंतर कुठेतरी कमबॅक केलंय गोलंदाज राकेशनं. आणि जर का पाहायला गेलं तर आपल्या संघाला जर का विजय मिळवून द्यायचा असेल ना तर ब्रेक थ्रू आणि तुम्हाला निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. हा मात्र फटका चांगला आहे. प्लेयर आहे तिथे. काय घडतंय इथे उचलणार फेकणार थोडीशी फंबलिंग आपल्याला पाहायला मिळाली. त्याच दरम्यान इथे 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा केल्यात आणि नक्कीच या 2 धावाच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचताय 19 या अंकावरती. आणि आता समीकरण आहे 9 चेंडू आणि 21 धावांचं. 9 मध्ये 21 हव्यात. शेवटचे 3 चेंडू आहेत म्हणजेच या षटकामधले तिसऱ्या षटकामधले 3 चेंडू तुमच्याकडे आहेत अजूनही उर्वरित. तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील या 3 चेंडूंवरती. नक्कीच हलक्याशा हातानं चेंडूला ड्राईव्ह केलाय म्हणजेच 1 धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता कुणाल परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागेल या दोन्ही बॅटर्सला. 1 धावाच्या साहाय्याने जर का धाव फलकाचा विचार केला ना तर अतिशय कासवाच्या वेगानं पुढे सरसावत असताना 20 या अंकावरती जाऊन स्थिर आहे. नक्कीच 4 चेंडूचा खेळ झालेला आहे राकेशचा आणि अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पाचवा चेंडू आपण पाहतोय. हा फटका वेगळ्या दिशेला मारायचा होता परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क झाला नाही. स्वतः राकेश चेंडू मागे धावत होते आणि चेंडूला उचलून फेकलं सुद्धा. आणि नक्कीच या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात. एकेरे दुहेरी धाव्याला प्राधान्य देत असताना आपण पाहतोय दोन्ही बॅटर्स मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत परंतु मोठा फटका काय येत नाहीये. त्या मोठ्या फटक्याची तुम्हाला नितांत गरज आहे. आता शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधला. या चेंडूवरती जर का षटकार चौकार आला ना तर समीकरण तुमच्यासाठी अजून सोपं होईल. आणि नक्कीच आता समीकरण असेल 7 चेंडू आणि 18 धावेंचं. नक्कीच ज्या तुम्ही एक्स्ट्राच्या 11 धावा दिल्यात ना त्या तुम्हाला इथे कुठेतरी आठवत असतील. नक्कीच एक्स्ट्राची धाव किती महत्वाची असते. इथे मात्र काय घडलंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे तैनात. इथे झालीये चुकीला मिळणार नाहीये माफी. इथे काय चेंडूला गॅदर केलंय काय चेंडूला पकडलंय. अगदीच उडी मारून या चेंडूला पकडलं होतं परंतु इथे मात्र फलंदाज बाद होतोय. नक्कीच धावची स्वरूपात पकडलंय फलंदाजाला. नक्कीच तिसरं षटक समाप्त झालंय. उदय सर ते म्हणतात ना
शिक्षण करत असताना एका गुणाला, मतदान करत असताना एका मताला आणि क्रिकेट खेळत असताना एका रनाला किती महत्व असतं ना. तर तुम्ही इथे एक नाही तर 11 धावा इथे खर्च केल्यात, म्हणजे 11 धावा तुम्ही एक्स्ट्राच्या दिल्यात. त्या 11 धावा जर का तुम्ही नसत्या दिल्या ना तर कुठेतरी आता समीकरण तुमच्या बाजूने असतं, हा सामना तुमच्याकडे असता. परंतु आता समीकरण असेल 6 मध्ये 17 धाव्यांचं. शत्रू टाक शत्रू टाक शत्रू टाक शत्रू आपण पाहतोय शत्रुकांत आलेत. मोठे मोठे फटके तुम्हाला मारू लागतील, कारण 6 चेंडू जर का विचार केला ना तर 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. म्हणजे 3 षटकारांची ही मॅच आहे. परंतु भडवल या संघाचे गोलंदाज काही ऐकायला तयार नाही आहेत. सहजासहजी ही मॅच देणार नाहीयेत आणि नक्कीच 6 मध्ये तुम्हाला गरज असेल ती 17 या अंकांची. सहा चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे. दोन्ही संघ आपल्या विजयासाठी प्रयत्न करतात. नक्कीच आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये जर का 15 प्लस धावा आल्या असत्या ना तर कुठेतरी हे समीकरण तुम्हाला सोपं झालं असतं. परंतु वारंवार आमचे उदय सर सांगतायत की चला ऑफिशियल्स इथे स्पीडअप घ्यायचं आहे. नक्कीच आमचे उदय सर आम्हाला सांगतायत की ज्या तुम्ही एक्स्ट्राच्या 11 धावा खर्च केल्या ना त्या जर का तुम्ही वाचवल्या असत्या ना तर कुठेतरी समीकरण तुमच्या बाजूने असतं. आणि नक्कीच आपण पाहतोय पहिला चेंडू प्रगती पथावर आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारायचा होता, परंतु पुन्हा एकदा आलाय तो निर्धाव चेंडू. जेव्हा जेव्हा या षटकामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होईल ना तेव्हा तुमच्या हातातून हा सामना निश्चित जाईल. नक्कीच तुम्हाला धावा मात्र खूप करायचे आहेत. तुमच्याकडे चेंडू कमी शिल्लक आहेत. अशामध्ये जर का तुम्ही मोठे फटके मारले तरच कुठेतरी तुम्ही मॅच मध्ये पकड बनवू शकता. इथे मात्र बॅटची लिडिंग एज आपण पाहतोय पंचांचं, अर्थातच तनय शेलार सरांचं इथे वोट गेले आकाशामध्ये आणि इथे मिळाली विकेट विकेट विकेट. तोपर्यंत आपण देऊया डीजे मास्तरांना संधी, होऊन जाऊ दे. जर का मोठा फटका आला ना इथे मात्र आता 3 मध्ये 3 षटकार तुम्हाला लगावायचे आहेत. आणि नक्कीच जर का बघायला गेलं तर एक आम्हाला असं वाटतं की हा सामना म्हणजेच बडवल या संघाकडे गेलाय की काय. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट एक अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, काही होऊ शकतं. आणि नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र फर्निचर झालंय डिस्ट्रॉय. दांडी मात्र इथे गोल केली आहे. नक्कीच मॅच मध्ये फक्त आणि फक्त इथे औपचारिकता शिल्लक आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता औपचारिकता आणि औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. नक्कीच जर का बघायला गेलं ना तर आता समीकरण असेल 2 मध्ये 17चं. दोन चेंडू आणि 17 धाव्यांची गरज आहे. कोणता संघ बाजी मारेल, कारण क्रिकेट आहे ना, क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाहीये. 2 चेंडूंमध्ये आम्ही म्हणजे एक मॅच पाहिली होती, तब्बल 22 धावा केल्या होत्या. परंतु आता इथे गोलंदाज तशी चुकी करणार नाहीये. आरवन संघ तुमचा डिसिजन काय आहे? नक्कीच आरवन संघानं प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचे योजले आणि आमंत्रित केले हिंदगाव या संघाला बॅटिंगसाठी. अर्थातच त्यांच्या बॅटर्सला बॅटिंगसाठी आमंत्रित केले.
मी तुम्हाला सांगू इच्छितो आजच्या दिवसातली पहिली मेडनोर, पहिल्या मॅच मधली मेडनोर येईल का? इथे मात्र काय घडले, एक धाव इथे एकवटली गेली शेवटच्या चेंडूवरती. इथे मात्र चान्स आहे अजूनही मेडनोर होण्याचा. चान्स होता, जर का तुम्ही चेंडू यशांना लावला असताना तर पहिली मेडनोर वर्णाई क्रिकेट संघ वर्णे आयोजित मैत्री चषकामधली झाली असती. जांभिवली संघ तुमचा कर्णधार इथे संपर्क कक्षाशी इथे संपर्क साधायला पाठवायचा आहे. आयोजन कमिटीशी तुम्ही संपर्क साधा आणि नक्कीच चला लवकरात लवकर आरवन संघ आपण पाहतोय अगदी शिस्तबद्ध पद्धतीने म्हणजेच इन डिसिप्लिन आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना क्रिकेटमध्ये शिस्त खरंच गरजेची असते आणि ते शिस्त आपण पाहतोय. उदय सर, जर का आरवन संघाचा विचार केला ना तर त्यांचा आम्हाला फायनलचा सामना आठवतो नक्की, JKCC शेलू विपक्ष आरवन संघाचा सामना. म्हणजेच वन लाईफ गुंडगे आयोजित मैत्री चषकामध्ये तो थरार रंगला होता आणि 9 चेंडूंमध्ये जिथे 2 धावांची गरज होती ना आणि त्या 2 धावा मात्र शेवटच्या चेंडूपती एक. घे ना, घे माय घे. तो हा चालू आहे. आणि आता नक्कीच इथे बदल होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये. मी विनंती करतो मंगेश सर.